हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या आईला माझ्याबद्दल काय वाटतं हेही सांगणार आहे. तर सर्वात प्रथम नवरोबासाठी उपवासाचे थालीपीठ बनवलेले, हे मस्तपैकी केळीच्या पानावर थापून घेतलेले, तेल लावून घेतलं आणि छान असा आकार देऊन त्यांना तव्यावर अलगद असं सोडलं. हळूहळू करायचं. याच्यात मी साबुदाणा आणि भगर मिक्स केलेली आणि एक बटाटा मिक्स केलेला. तर हे बघा असं करून घेतलेलं बोट म्हणजे मध्ये ते शिजतं आणि अलगद असं तव्यावर शेकून घेतलं. हे बघा अलगद असं टाकून घेतलं. त्यानंतर उलटी पलटी करून चांगला पराठा मस्त तेल लावून भाजून घेतला. इथे बघा थोडंसं वरतून आपल्याला हलकंसं तेल सोडायचं आहे. गॅस थोडा फुल करायचा आहे आणि चांगला हा पराठा उलटी पलटी करून भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा छान असा पराठा आपला रेडीच झालेला आहे आणि हा मी आता माझ्या मिस्टरांना सर्व करते आहे. त्यानंतर मी माझ्यासाठी आणि माझ्या दोघी मुलींसाठी मटकीची भाजी, चपाती आणि डाळ भात केलेला. तर आता मी सांगते, स्कूल आणि कॉलेजमध्ये रमणारी मी मैत्रिणी आणि पुस्तकांमध्येच फक्त. कधी वाटलंही नव्हतं की ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, पण आज त्या गोष्टी मी पूर्ण कर्तव्यनिष्ठी आणि जबाबदारीनुसार करते. जेव्हा मी माझ्या आईला म्हणते, आई गं हे मला तू कधी सांगितलंच नाही आणि कधी शिकवलेलंही नाही, तेव्हा माझी आई त्यावर म्हणते, अगं मला माहिती होतं की तू सगळं मॅनेज करशील. आणि आज ती माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ आणि हे सर्व करताना बघितल्यावर तिला खूप गर्व वाटतो आणि मला त्यातच आनंद वाटतो. तर इथे बघा टम्म अशी फुगलेली आपली चपाती झालेली आहे आणि आजचा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हेल्दी राहा आणि हेल्दी खात राहा. ओके, बाय बाय.